राज्यात मान्सून दाखल होण्याच्या उंबरठ्यावर असताना अनेक भागात पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे। नाशिक जिल्ह्यात तब्बल 136 गावं आणि 346 वाड्या वस्त्यांची तहान टँकरवर भागवली जाते। दुसरीकडे मराठवाड्यातील परिस्थितीही गंभीर असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा सर्वाधिक टँकरवर अवलंबून आहे। पावसाची प्रतीक्षा सुरू असताना प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे। बघूयात आज संदर्भातला रिपोर्ट। मान्सूनची चाहूल लागली असली तरी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाण्यासाठी अजूनही टँकरवरच अवलंबून राहावं लागतंय। सध्या जिल्ह्यातील 136 गावं आणि 346 वाड्या वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून एकूण 482 ठिकाणांवरील 2,42,000हून अधिक नागरिकांना या व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतोय। जिल्ह्याभरात 272 टँकर कार्यरत असून त्यामध्ये 137 शासकीय आणि 135 खासगी टँकरचा समावेश आहे। 136 गावं, 346 वाड्या वस्त्या, 482 ठिकाणी टँकर, 2.42 लाखाहून अधिक नागरिक प्रभावित, 272 टँकर कार्यरत, 137 शासकीय, 135 खासगी। मागील 6 वर्षाच्या तुलनेत काही भागांमध्ये परिस्थिती सुधारल्याचं चित्र असलं तरी संकट पूर्णपणे टळलेलं नाही। यंदा 12 गावांमध्ये टँकरची गरज कमी झाली असली तरी 21 नवीन गावांमध्ये टंचाईमुळे टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी 148 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून 21 नळपाणी योजना आणि 49 टँकर भरणा केंद्राचा वापर केला जात आहे। 148 विहिरी अधिग्रहित, 21 नळपाणी योजना, 49 टँकर भरणा केंद्र, 21 नवीन गावांमध्ये टँकर सुरू, 12 गावांमध्ये टँकरची गरज कमी। येवला, इगतपुरी आणि नांदगाव हे तालुके सर्वाधिक प्रभावित ठरले आहेत। येवला तालुक्यात 83 गावं आणि वाड्यांमध्ये 55 टँकर सुरू आहेत, तर इगतपुरीत 50 ठिकाणी 51 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय। जिल्हा प्रशासनानं ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि दुर्गम भागातील नागरिकांना घरपोच पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत। तसंच जनावरांच्या पाण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत। पाणीपुरवठ्यात हलगर्जी करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे। प्रत्येक वाडी वस्तीमध्ये पाणी द्यावा याच्या पण स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे। कुठल्याही व्यक्तीला पाणीसाठी संघर्ष करू नये याच्यासाठी माझी विनंती आहे। जिल्हा परिषद असेल, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग असेल, कुठल्याही ठिकाणी लिकेजचा प्रश्न असेल, या वीज खंडित झाला असेल त्यामुळे अडचणी येत असेल, या विहीरमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, या सगळ्या गोष्टीच्या गंभीरतापूर्वक लक्ष देण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे। कुठल्याही जनावरांना, कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही वाडीमध्ये, कुठल्या गावामध्ये कुठल्याही कारणमुळे पाण्याची अडचण येऊ नये। दरम्यान नाशिक सोबत मराठवाड्यातील पाणी टंचाईचं संकटही अधिक गडद होताना दिसतंय। 26 मेच्या टँकर अहवालानुसार मराठवाड्यातील सर्वाधिक गंभीर परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होती। जिल्ह्यातील 155 गावं आणि 38 वाड्यांमध्ये तब्बल 194 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून 155 वस्त्यांची तहान सध्या टँकरवर भागवली जाते। छत्रपती संभाजीनगर 194 टँकर, जालना 59 टँकर, नांदेड 14 टँकर, परभणी 11 टँकर, धाराशिव 5 टँकर। संपूर्ण मराठवाड्यात 165 गावं आणि 88 वाड्यांना पाणी टंचाईचा फटका बसला असून सरकारी आणि खासगी मिळून 288 टँकर कार्यरत झालेत। या टँकरद्वारे 696 गाव वस्त्या आणि 897 वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातोय। विशेष म्हणजे मराठवाड्यातील एकूण टँकरपैकी सुमारे 67% टँकर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत आहेत। त्यामुळे या जिल्ह्यातील पाणी टंचाईचं चित्र सर्वाधिक गंभीर असल्याचं स्पष्ट होतंय। 288 टँकर, 165 गावं, 88 वस्त्या, 696 गाव वस्त्या, 897 वाड्या वस्त्या। महत्वाची बाब म्हणजे एकूण टँकरपैकी 67% टँकर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। राज्यात मान्सूनचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना पावसाची प्रतीक्षा अजूनही लाखो नागरिकांना आहे। नाशिकपासून मराठवाड्यापर्यंत पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेली परिस्थिती भूजल पातळीत घट आणि अपुऱ्या पर्जन्यमानाचं वास्तव अधोरेखित करते। आता सर्वांच्या नजरा मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।